अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील नवजात बालकांच्या मृत्यूच्या घटनेनंतर शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या 2 तासांपासून वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यालयात शिवसेनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी दर्यापूरचे आमदार गजानन लवटे, आमदार नितीन बापू देशमुख आणि शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना सुषमा अंधारे यांनी गंभीर सवाल उपस्थित केला आहे. रुग्णालयात दुर्घटना घडू शकते याची माहिती सिव्हिल सर्जनना होती, तर नवजात बालकांना त्या ठिकाणी ठेवताना आवश्यक खबरदारी का घेतली गेली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. एखादं बाळ सकाळी जन्माला येतं, 12 तास त्याचा पुरता आनंद उपभोगला नाही, तोपर्यंत ते बाळ अक्षरशः त्याचा होरपळून कोळसा व्हावा, म्हणजे त्याचं वर्णन सुद्धा आपल्याच्याने ती जीभ रेटत नाही की त्याचे इतक्या वाईट पद्धतीने त्याचा मृत्यू व्हावा. आणि म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पक्षप्रमुख सन्मान्य उद्धव साहेबांनी या संपूर्ण घटनेची माहिती घेण्यासाठी म्हणून पक्षाच्या वतीने जी टीम पाठवली होती, ज्याच्यामध्ये सन्माननीय आमदार नितीन बापू देशमुख, आमदार गजानन भाऊ लवटे आणि मी आणि आमचे सगळे पदाधिकारी ते उपस्थित आहेत. अपेक्षा अशी होती की या रुग्णालयाकडनं काही माहिती आपल्याला मिळाली. हे फार विशेष आहे की नेमकं आजच इथे मुंबईवरून जी काही चौकशी समिती वगैरे सो कॉल्ड आलेली आहे, ती सकाळपासून आलेली आहे असं सांगितलं जाते. तुम्ही माध्यम समोर आहात आणि मागच्या 2-2.5 तासांपासून आम्ही त्या चौकशी समितीतले अधिकारी नेमके कुठे आहेत ते शोधतोय आणि ते अधिकारी काही आम्हाला अजून दिसत नाहीयेत. सापडतील, कुठेतरी मिस्टर इंडिया झाले असतील, सापडतील ते. या सगळ्यांमध्ये जो महत्वाचा मुद्दा होता की व्हेंटिलेटरचं ऑडिट झालेलं होतं का. मला अजूनही त्यांना मगाचपासून स्ट्रक्चरल स्टेबिलिटी सर्टिफिकेट मागते, जे मला मिळालेलं नाही. मी त्यांना इलेक्ट्रिकल ऑडिट मागते, जे मला मिळालेलं नाही. व्हेंटिलेटरचं ऑडिट होतं का, तर त्यावर MS चा चार्ज इथे CS यांच्याकडे आहे. मुळात या हॉस्पिटलला MS ची जागाच भरलेली नाही, हे फार वाईट आहे. MS चा चार्ज CS कडे आहे. CS यांना विचारल्यावर ते म्हणतायत की मी वारंवार पत्र दिलेली आहेत. पत्र कुणाला दिलेली आहेत, तर पत्र त्यांनी सार्वजनिक बांधकामला दिले ऍज पर रूल. सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेलं पत्र आमदार नितीन बापू देशमुख यांनी आता तपासून बघितलं. त्याच्यामध्ये स्पष्टपणे त्यांनी 3-4 वेळा सांगितलंय, स्मरणपत्र देऊन सांगितलंय की साहेब याच्यामध्ये दुर्घटना घडू शकते आणि अशी दुर्घटना घडली तर याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल. याच्यामध्ये सगळ्या प्रिंट आणि डिजिटल माध्यमांच्या, इलेक्ट्रॉनिकच्या सगळ्या पत्रकारांनी कृपया हे लक्षात घ्यावं की व्हेंटिलेटरची स्थिती खराब आहे, या संबंधाने त्याचं ऑडिट करून घ्या. याची 5 पत्र पालिका आयुक्तांनी दिली आहेत. त्याच्यावर स्मरणपत्र MS चा चार्ज घेणारे CS असणारे राऊत यांनी बांधकाम विभागाला दिलं आणि बांधकाम विभागाला सांगितलं की दुर्घटना घडल्यास तुम्ही जबाबदार असाल. याचा स्पष्ट अर्थ हा आहे की दुर्घटना घडू शकते, हे CS ना कल्पना होती. याचा पहिला अर्थ हा आहे की दुर्घटना घडू शकते हे CS ना माहित होतं. आणि दुसरा अर्थ हा आहे की जर दुर्घटना घडू शकते हे तुम्हाला माहित होतं, तर मग अशा ठिकाणी तुम्ही बाळ का ठेवली, तुम्ही त्या नवजात अर्भकांना तिथे ठेवण्याची रिस्क का घेतली, का तुमच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाऊ नये. एक. दुसरं असं की जर पत्रामध्ये स्पष्ट सांगितलंय की सार्वजनिक बांधकाम विभागाला की तुम्ही ह्याची लवकर आम्हाला तपासणी करून द्या, ऑडिट करून द्या, मेंटेन करून द्या, आणि नाही केलं तर झालेल्या दुर्घटनेला जबाबदार तुम्ही असाल, तर आता इन्चार्ज असणाऱ्या CS साहेबांनी तात्काळ या संबंधित डिपार्टमेंटच्या अगेन्स्ट FIR दाखल करणं अपेक्षित होतं, जी FIR अजूनही झालेली नाही. 2. या सगळ्या घटनेमध्ये मी जितक्या पण वेगवेगळ्या डीनशी बोलते, डॉक्टर्सशी बोलते, ज्यांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत, जिथे की या सगळ्या प्रकारचे इक्विपमेंट्स असतात, त्यांच्याशी बोलते. त्याच्यानुसार व्हेंटिलेटरचा स्फोट होत नाही. व्हेंटिलेटरचा स्फोट होत नाही. महत्वाचं, शिल्लर कंपनी ही त्यातली त्यात चांगली कंपनी आहे असं सगळे सांगतात. जर हे असं असेल तर मग स्फोट का झाला, तर त्याचं कारण जे दिसतं ते अतिशय म्हणजे काय म्हणता येईल की लोकल पद्धतीने केलेली वायरिंग, लोकलच्या ठेकेदारांकडून करून घेतलेलं काम, म्हणजे निविदेवर काम लाखो रुपयांचं दाखवायचं
आणि तेच काम काही हजारांमध्ये उरकायचं, या पद्धतीने केलेलं काम. पण यावर आता CS साहेबांशी बोलल्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की संबंधित काम, मी आपल्याला आठवण करून दिली पाहिजे की 9 मे 2021 ला भंडाऱ्यामध्ये जी दुर्घटना झाली होती अशाच पद्धतीची, ज्याच्यामध्ये 17 बालकं होती, 10 बालकांचा मृत्यू झाला होता, त्यावेळी तिथे तात्काळ घटना कळल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री सन्मान्य उद्धव साहेब त्या ठिकाणी पोहोचले. नुसते पोहोचले नाही, जाग्यावर 4 अधिकाऱ्यांना तात्काळ डिसमिस केलं गेलं, पदच्युत केलं गेलं त्या 4 जणांना. इथे मुख्यमंत्री तर सोडाच सोडा, पण ज्यांना मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागलेले आहेत, असे गुडघ्याला बाशिंग बांधलेले भावी मुख्यमंत्री श्रीयुत बावनकुळे इकडे फिरकलेच नाहीत, हे किती विशेष आहे. बावनकुळे यांनी डीपीडीसीच्या बैठका घेणं अपेक्षित आहे. त्या डीपीडीसीच्या बैठकीमध्ये यांनी प्रस्ताव ठेवणं अपेक्षित आहे. CS राऊत यांचं म्हणणं आहे की आम्ही प्रस्ताव ठेवलाय आणि वारंवार ठेवलाय, पण त्या प्रस्तावाच्यासाठी ज्या आवश्यक पुढच्या तरतुदी आहेत, पूर्तता आहेत, त्या पालकमंत्री म्हणून श्रीयुत बावनकुळे यांनी करणं अपेक्षित आहे, पण ते त्यांनी केलंच नाही. कदाचित इकडे आल्यावर त्यांना ह्या सगळ्या कामांच्या पेक्षा त्यांच्या पक्षातले तोडणे फोडणे, अधूनमधून काय कशिनो बिशिनो जे काय असेल ते, त्या कामांमधनं वेळ मिळाला नसेल. पण या सगळ्या हलगर्जीपणामुळे लेकरांच्या जीवाशी जो खेळ झालाय, मी त्यांना मागितलेल्या डॉक्युमेंटमध्ये रेन हार्वेस्टिंग सर्टिफिकेट नाही मिळालेलं, इलेक्ट्रिकल सेफ्टी सर्टिफिकेट नाही मिळालेलं, याच्यातलं स्ट्रक्चरल स्टेबिलिटी सर्टिफिकेट नाही मिळालेलं, ऑडिट का होऊ शकलं नाही याची कारणं अजूनही समाधानकारक मिळालेली नाहीत. चौकशी समितीच्या आयुक्तांची 2 आमदारांच्या सह पक्षाचे सगळे पदाधिकारी आणि आम्ही सगळी माणसं मागच्या 3 तासापासून आपल्या सगळ्यांच्या समोर त्यांना फोन करतोय आणि त्यांची वाट बघतोय, त्यांचा पत्ता नाहीये. सगळ्यात गमतीदार गोष्ट, ही सगळी कागदपत्र दाखवणारे जे क्लिरिकल मधले श्रीयुत राजेश जे आहेत, यांच्यावर ऑलरेडी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झालेली आहे. एखाद्यावर जेव्हा एसीबी ट्रॅप करतं, तेव्हा ट्रॅप ज्या ठिकाणी केलेला आहे तिथून वेगळ्या जिल्ह्यामध्ये त्याला जर नव्याने ड्युटी द्यायची असेल तर वेगळ्या जिल्ह्यात द्यावी लागते. परंतु या जे क्लिरिकल मधले आहेत महाशय, यांना इरविन मध्ये ट्रॅप केलंय महज 1000 रुपयांच्यासाठी. का नाही, 1000 रुपयांच्या वरच आहे, ह्याचं सर्टिफिकेट देतो आणि त्याचं सर्टिफिकेट देतो. इरविन मध्ये यांना ट्रॅप केलंय आणि 500 मीटर अंतर सुद्धा नाहीये, इथे लगेचच त्यांना डफरीन मध्ये पोस्टिंग मिळाले. हे कुठले राजकीय आशीर्वाद असतात? असं कोण करतं? अशा पद्धतीने जर काम झालं तर गोरगरीब, कारण या हॉस्पिटलमध्ये येणारा जो क्लास आहे तो पेईंग क्लास, जर हायेस्ट पेईंग क्लास असता तर तो इकडे आला नसता. म्हणजे ही गरीबाची लेकरं आहेत, गरीबाच्या लेकराचा जीव गेला तर यांना काही फरक पडत नाही, बावनकुळेंना पण काही फरक पडत नाही, कारण बावनकुळेंना आता मुख्यमंत्री पद कसं मिळवायचं याच्या पलीकडे दुसरं काहीच दिसत नाही. पण या जीवांची जबाबदारी कोण घेणार? इथे गुन्हा दाखल झाला पाहिजे. ज्यांना घटनेची माहिती असून सुद्धा त्यांनी तिथे बाळं ठेवण्याची रिस्क घेतली, त्यांच्यासह ज्यांना पत्र दिलं होतं सार्वजनिक बांधकाम विभागाची समिती ते, आणि विशेषतः ही सगळी यंत्रणा सांभाळणारी जी मंडळी आहेत यांच्यावर, याच्यातला जी निधीची जी टेक्निकल बाब आहे की जो निधी उपलब्ध करून दिला जातो डीपीडीसी कडून, ती टेक्निकल बाब नितीन बापू याच्यातनी मांडणी करतील की बावनकुळेंनी काय नेमका घोळ घालून ठेवलाय आणि कशामुळे या हॉस्पिटलची दुरावस्था आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात FIR दाखल व्हायला हवा होता, मात्र तो दाखल करण्यात आला नसल्याचा आरोपही अंधारे यांनी केला आहे. रुग्णालयातील कामकाजाच्या दर्जावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. स्थानिक ठेकेदारांकडून अत्यंत निकृष्ट पद्धतीने काम करण्यात आले असून लाखो रुपयांचे काम दाखवून प्रत्यक्षात हजारो रुपयांमध्ये काम केले जात असल्याचा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. अंधारे यांनी भंडारा येथील 9 मे 2021 रोजीच्या घटनेचाही संदर्भ दिला आहे. त्या घटनेत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता अमरावतीच्या स्त्री रुग्णालयात 3 नवजात बालकांचा जडून मृत्यू झाल्याने प्रशासनाने मागील घटनांमधून कोणताही धडा घेतला नाही का असा सवाल उपस्थित करण्यात आलाय. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही सुषमा अंधारे यांनी जोरदार टीका केली आहे. जिल्ह्यातील समस्या सोडवण्याऐवजी पालकमंत्री केवळ पक्षावाढीच्या राजकारणात व्यस्त असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
बावनकुळे यांना आता मुख्यमंत्रीपद कसे मिळवायचे या पलीकडे काहीच दिसत नसल्याची टीकाही अंधारे यांनी केली आहे. जिल्हा नियोजन समितीमधून प्रत्येक वेगळ्या विभागाला त्याच्या हेडवर तरतूद केल्या जाते. तशी ह्या विभागाला म्हणजे आपल्या श्री रुग्णालयाला जवळपास 9 कोटीची तरतूद 9 कोटीची तरतूद म्हणजे नियत्व. दरवर्षी प्रत्येक विभागाचं नियत्व ठरलेले असते, त्याच्यात कमी जास्त होते. मग 9 कोटीचं नियत्व या श्री रुग्णालयाला देण्यात आलं आणि यांनी जवळपास नियमानं 9 कोटीचे असले तर 1.5 पट प्रस्ताव डीपीडीसीला जिल्हाधिकाऱ्याकडे सादर करावा लागतात. त्या 1.5 पटच्या प्रमा काढणं जिल्हाधिकाऱ्यांचं आणि पालकमंत्र्यांचं कर्तव्य असते. पण जवळपास यांच्या सांगण्यावरून मला वाटते 4 महिने झाले. किती महिने झाले? 4 महिने झाले यांनी ह्या विभागाच्या प्रस्ताव पालकमंत्र्याकडे आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे यांनी सादर केले. परंतु ऑगस्ट महिना झाला आणि सप्टेंबर महिना लागला आणि सप्टेंबर महिना लागून सुद्धा जिल्हा नियोजन समितीनं पालकमंत्र्यांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी अद्यापर्यंत यांना निधी वितरित केला नाही. प्रमा यांनी काढल्या. प्रमा म्हणजे यांनी जो प्रस्ताव पाठवला त्याच प्रमा समजा लागतात, त्याच्यात फेरबदल नाही करू शकत पालकमंत्री. विभागानं जे प्रस्ताव सादर केले त्याच्याच प्रमा नियमानं पालकमंत्र्याला काढा लागतात. परंतु त्या प्रस्तावावर अद्यापर्यंत त्यांच्या प्रमा काढल्या नाहीत. हा सप्टेंबर महिना आहे. नियमानुसार 1 वर्षाचा कालावधी असतो पैसा खर्च करायला. म्हणजे सप्टेंबर आता 4-5 महिने राहिले, 5 महिने राहिले. 5-6 महिन्यात मार्च एंडिंगच्या पहिले हा निधी खर्च करावा लागते.